आपण बघूया हा एन-सी-सीचा एनरोलमेंट फॉर्म जो आहे, तो आपल्याला कशा पद्धतीने भरायचा आहे. पहिला पॉइंट आहे त्यातला बघा, आता जे काही भरायचं आहे आपल्याला ते सगळं कॅपिटल लेटर्समध्ये भरायचं आहे. शक्यतो सगळीकडे कॅपिटल लेटर्स वापरा आणि कॅपिटल लेटर्स एकदम छानपणे पैकी चांगल्या हस्ताक्षरात काढायचे. पहिलं आहे फुल नेम इन ब्लॉक लेटर्स. ब्लॉक म्हणजे कॅपिटल लेटर्स. एकेका चौकोनामध्ये एक-एक लेटर अशा पद्धतीने कॅडेटचं नाव लिहायचं. हे आपलं कॅडेटचं नाव आहे या ठिकाणी. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे नॅशनॅलिटी अँड डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ इथे लिहिली आहे 18. इथे स्लॅश काढलाय. तुम्ही डॅशही करू शकता. डॅश जास्त चांगला दिसतो. डॅश करा आणि खाली नॅशनॅलिटी लिहायची. नॅशनॅलिटी म्हणजे आपण इंडियन आहोत. तो INDIAN असं प्रत्येक एकेका खोक्यामध्ये लिहायचं आहे. ते मी लिहिलेलं नाहीये. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे फादर्स गार्डियन्स नेम. वडिलांचं असेल तर वडिलांचं, वडील नसतील, आई असेल, आईचं. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही काका वगैरे कोणाकडे तरी राहत असाल, त्यांचं. त्या पद्धतीने नाव लिहायचं. त्याच्यानंतर आईचं नाव, या पद्धतीने पूर्ण आईचं नाव लिहायचं आहे. रेसिडेन्शियल ॲड्रेस अँड पिन कोड. रेसिडेन्शियल ॲड्रेस हा लक्षात घ्या, तुमच्या घरापासून तुमची वाडी अगोदर येते. वाडी, गल्ली जे काय असेल, एरिया असेल, नगर असेल, जे काय असेल ते अगोदर येतं. त्याच्यानंतर तुमच्या गावाचं नाव येतं. त्यानंतर त्याहीपेक्षा मोठ्या पोस्ट ऑफिस जिथे असतं त्या गावाचं नाव येतं. त्याच्यानंतर तालुका येतो, मग डिस्ट्रिक्ट येतो आणि शेवटी तुमचा पिनकोड येतो. मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे आणि दुसरा मोबाईल जर असेल कॉलिंगचा वेगळा, WhatsAppचा वेगळा तर तोही लिहायचा आहे. ईमेल आयडी. ईमेल आयडी जो आहे तुमचा तो पूर्ण व्यवस्थित एकेका ब्लॉकमध्ये एक-एक अक्षर काढून लिहायचा आहे. हा मात्र स्मॉल लेटर्समध्ये येईल. आणि त्याच्यानंतर @gmail.com हे सगळ्यांचं जनरली कॉमन असतं. त्यामुळे ते असं ब्लॉकमध्ये नाही लिहिलं तरी चालेल. इथे जागा नाही राहिली तर इथे खाली सुद्धा लिहिलं @gmail.com तरी चालेल. ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप तुम्हाला माहिती नसेल तर रिकामा ठेवा. सेक्स मेल, फिमेल जे काय असेल ते लिहा. निअरेस्ट रेल्वे स्टेशन. त्याच्यानंतर निअरेस्ट पोलीस स्टेशन. संगमेश्वरकडचे असतील तर त्यांनी संगमेश्वर लिहा. त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन. जे 11वी-12वी मध्ये आहेत त्यांनी SSC म्हणजे 10वीचे मार्क लिहायचे. जे FY मध्ये आहेत त्यांनी 10वी आणि 12वी दोन्हींचे मार्क लिहायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी आयडेंटिफिकेशन मार्क्स हा महत्त्वाचा विषय आहे. 2 आयडेंटिफिकेशन मार्क्स लिहायचे आहेत. आयडेंटिफिकेशन मार्क्स म्हणजे खुणा, आपल्या शरीरावरच्या खुणा, जन्मखुणा असतील किंवा काय असेल. मोल याचा अर्थ काय? MOLE मोल म्हणजे तीळ. तीळ असतो. कधी-कधी जखमेचे व्रण असतात राहिलेले. तर प्रकारे इथे एक लिहा. मोल ऑन लेफ्ट चीक. चीक म्हणजे गाल. आता हनुवटीला काय म्हणायचं? चीकला काय म्हणायचं? तुम्हाला कदाचित शंका असतील. तर हे आहे हे लिहू का ते आहे ते लिहू? अशा वेळी सीनियर कॅडेट किंवा माझी मदत घ्यायची. ग्रुपवर टाकायचं हे असं-असं आहे. तर ह्याच्यासाठी मी काय लिहू? तुम्हाला लगेच ग्रुपवर उत्तर दिलं जाईल. बाकीच्यांच्या सुद्धा शंका आहेत त्यातून अ, निवारण होतात. आता इथे जशी खाडाखोड झाली तशी खाडाखोड करायची नाही. हं. इथे खाडाखोड झाली आहे आणि मी 2 बाहेर लिहिलाय, असं लिहायचं नाही. इथे जर खाडाखोड झाली तर इथे व्हाईटनर लावायचा. व्हाईटनर सुकू द्यायचा आणि सुकल्यानंतर इथे 2 काढायचा आणि मग पुढे जे काय असेल ते लिहायचं. त्याच्यानंतर इथे नो लिहायचंय सगळ्यांनी. त्याच्यानंतर या ठिकाणी कॉलेजचं नाव प्रिंटेड आहे. स्ट्रीम तुम्ही लिहायचे सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, ॲग्री किंवा बँकिंग. कॉम्प्युटर सायन्सवाल्यांनी सुद्धा सायन्सच लिहायचंय. पद्धतीने स्ट्रीम येईल. त्याच्यानंतर इथे सगळ्यांनी येस म्हणायचंय. त्याच्यानंतर युनिट आहे तसं सगळ्यांनी नेव्हलच्या टू महाराष्ट्र नेव्हल युनिट NCC रत्नागिरी असं युनिट लिहायचंय. त्यानंतर हॅव यू बीन एनरोल्ड इन NCC अर्लियर 17वा पॉइंट आहे आणि इफ येस युअर एनरोलमेंट नंबर. जर तुम्ही शाळेमध्ये असताना NCCत होतात, तर तुमचा एनरोलमेंट नंबर तुमच्याकडे असेल. तुमच्याकडे ए सर्टिफिकेट असेल. त्याच मुलांनी फक्त इथे येस म्हणायचंय आणि खाली आपला एनरोलमेंट नंबर लिहायचा आहे. बाकीच्या सगळ्या मुलांनी इथे नो म्हणायचंय. त्याच्यानंतर इथे सगळ्यांनी नो म्हणायचंय. त्यानंतर 19वा पॉइंट आहे नेक्स्ट ऑफ किन. हा सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे आई-वडील वगळता तुमचं जवळचं नातेवाईक, मग बहीण असेल, भाऊ असेल, काका असतील, चुलत भाऊ असेल, जो कोण असेल. तर त्याचं थोडक्यात नाव इथे लिहायचंय. थोडक्यातला पत्ता, तुमचं त्याच्याशी असलेलं नातं, तो तुमचा कोण आहे तो किंवा ती तुमचं कोण आहे, त्याच्यानंतर त्यांचा फोन नंबर. अशा पद्धतीने येईल.
त्याच्यानंतर 20 आणि 21 हे तुमच्या बँक अकाउंटच्या संदर्भात आहे. जर तुमच्याकडे तुमचा बँक अकाउंट असेल, चालू असलेला बँक अकाउंट जो तुमच्या स्वतःच्या नावाचा आहे. ज्याच्यात जॉइंट अकाउंट असेल, तर ज्याच्यात पहिलं नाव तुमचं आहे. असा अकाउंट जर असेल, तर त्याचेच डिटेल्स इथे लिहायचे. जर तुमचं अकाउंट तुमच्या आई किंवा वडिलांच्या किंवा भावाच्या नावावर आहे आणि तुमचं नाव दुसरं आहे किंवा तुमच्या स्वतःच्या नावाचा अकाउंट नाहीये, तर या ठिकाणी डिटेल्स लिहायचे नाहीत. अशा केसमध्ये स्टेट बँकेत जाऊन नवीन अकाउंट काढून घ्यायचा. जायच्या अगोदर मला भेटून किंवा फोन करून जायचं आणि तिथे नवीन अकाउंट काढून घ्यायचा आणि मग त्याचे अकाउंटचे डिटेल्स मिळाल्यानंतर इथे लिहायचे. सगळ्यांकडे आधार कार्ड नंबर असणार आहे. 22 पॉइंट आहे आधार कार्ड नंबर, तो अशा पद्धतीने लिहायचा आहे. पॅन कार्ड नंबर, जर कोणाचं पॅन कार्ड काढलेलं असेल, तर पॅन कार्डचा नंबर लिहायचा, नसेल तर डॅश करायची. प्लेसच्या जागी तुम्हाला इथे देवरुख लिहायचं आहे आणि डेटच्या जागी 15/7/2024 लिहायचं आहे. ज्यांची ॲडमिशन उशिरा झाली आहे, त्यांनी या ठिकाणी तारीख टाकू नका. मला विचारून मग तारीख टाका. बाकीच्या सगळ्यांनी 15/7/2024 तारीख लिहायची. या ठिकाणी तुमचं सिग्नेचर येईल आणि सिग्नेचरच्या खाली कंसामध्ये तुमचं पूर्ण नाव येईल. या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्ही सिग्नेचर करता त्याच्या खाली तुमचं नाव येईल. हे लक्षात घ्यायचं आहे. दुसऱ्या पेजवर बघा, डिक्लेरेशन ऑन ॲक्सेप्टन्स फॉर एनरोलमेंट. इथे जे काही लिहिलेलं आहे ते पूर्ण वाचायचं. बरोबर? इथे लिहिलेलं आहे की एन-सी-सीचे रूल रेग्युलेशन्स जे आहेत ते मी पाळेन. त्याप्रमाणे मी देशाची सेवा करेन. इथे तुमचं कॅडेटचं नाव येणार आहे पूर्ण. इथे परत तुमचं नाव येणार आहे दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा इथे असं म्हटलेलं आहे की मी एन-सी-सीच्या कॅम्पमध्ये किंवा कुठे जात असेन, दरम्यानच्या काळात प्रवासात किंवा दुसरीकडे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये कुठे काही बरं वाईट झालं, तर तिथल्या अधिकाऱ्यांना मी दोषी धरणार नाही. प्रकारचा हा भाग आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी देवरुख म्हणायचंय. डेट ऑफ एनरोलमेंट मगाशी सांगितल्याप्रमाणे 15/7/2024 या ठिकाणी टाकायची. ज्यांची ॲडमिशन उशिरा झालेली आहे, त्याच्यानंतर झालेली आहे, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचा, काय डेट टाकायची याच्यासाठी. त्याच्यानंतर इथे तुमची सिग्नेचर येईल आणि खाली कंसामध्ये तुमचं पूर्ण नाव येईल. त्यानंतर डिक्लेरेशन बाय पेरेंट अँड गार्डियन, हेच जे डिक्लेरेशन तुम्ही केलंत, तसंच डिक्लेरेशन पेरेंट किंवा गार्डियन तुमचे करून देणार आहेत. गार्डियन म्हणजे पालक, म्हणजे जे आई-वडिलांच्या व्यतिरिक्त पालक असतील कोण तर. आणि पेरेंट म्हणजे आई-वडील, आई किंवा वडील. जे कोणी असतील त्यांचं पूर्ण नाव इथे येईल. इथेही येईल. इथे त्याप्रमाणे तुम्ही सन, डॉटर, वॉर्ड हे जे काय आहे ते त्यातलं नको असलेलं खोडायचं. जर आई किंवा वडील असतील, तर तुमचं सन किंवा डॉटर त्याप्रमाणे येईल आणि आई-वडिलांच्या व्यतिरिक्त कोण असेल, तर सन, डॉटर खोडलं जाईल आणि वॉर्ड इथे येईल. वॉर्ड म्हणजे पाल्य. प्लेस या ठिकाणी तुमची घर ज्या ठिकाणी आहे, संगमेश्वर असेल, साखरपा असेल, ती प्लेस या ठिकाणी येईल आणि तारीख 16, 17 वगैरे 15ला जर तुमची एनरोलमेंट झाली, तर त्यांची तारीख 16, 17ची वगैरे येईल. इथे पेरेंटची सिग्नेचर येईल, खाली पेरेंटचं पूर्ण नाव येणार आहे. हे सर्टिफिकेट मी तयार करणार आहे, त्यामुळे इथे तुम्ही फक्त इथे देवरुख म्हणायचंय आणि इथे 15/7/2024 किंवा तुमची इथे पेरेंटची सही झाल्याची जी तारीख आहे, ती इथे टाकायची. ती सेम तारीख इथे टाका. त्याच्यानंतर इथे तुमचं कॅडेटचं पूर्ण नाव, हे मेडिकल सर्टिफिकेट आहे, जे डॉक्टरांकडून सही करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे तारीख डॉक्टर स्वतः टाकतील, तुम्ही नाही टाकायची. इथे तुम्ही तुमचं पूर्ण नाव लिहायचं, तारीख डॉक्टर टाकतील. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक लेटर नंबर मेन्शन करायचा आहे आणि या ठिकाणी त्या लेटरची तारीख. आता हे आणायचे कुठून? तर इथे सी बिलो म्हटलंय बघा. तर इथे 4 लेटर्स आहेत. 4 लेटरचे रेफरन्स. पहिलं लेटर जे आहे ते एस-डी आर्मी एअर. एस-डी म्हणजे कॉलेजमधले मुलगे. आर्मी आणि एअरचा काय आपला विषय नाहीये, त्यामुळे तो विषय आपल्याला लागू नाही. जे-डी म्हणजे शाळेमधले मुलगे, त्यामुळे हेही आपल्याला लागू नाही. त्याच्या खालची तिसरी लाईन म्हणजे एस-डब्ल्यू म्हणजे कॉलेजमधल्या मुली. हे तुम्हाला लागू आहे. ज्या मुली असतील त्यांना. हा झाला लेटर नंबर आणि ही झाली तारीख. ही कुठे येईल? या ठिकाणी आणि या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर मुलग्यांसाठी शेवटची जी लाईन आहे, हे सगळं इथे येईल आणि ही जी तारीख आहे, ती या ठिकाणी येईल. आलं लक्षात? त्यानंतर या ठिकाणी तुमच्या डॉक्टरचा शिक्का येईल आणि सही येईल. डॉक्टर ज्या ठिकाणी असतात त्या गावाचं नाव या ठिकाणी येईल. या ठिकाणी तारीख डॉक्टर घालतील, तुम्ही घालू नका.
त्याच्यानंतर तिसरं जे पेज आहे, त्याच्यावर डायरेक्टली फक्त इथे तुमची सही येणार आहे. इथे तुमचं नाव, इथे तुमच्या युनिटचं नाव, MNU म्हणजे महाराष्ट्र नेव्हल युनिट, शॉर्ट शॉर्ट फॉर्म आहे तो. आणि इथे कोल्हापूर ग्रुप एवढं येईल. या ठिकाणी तुमच्या पेरेंटची सही येईल. पेरेंटचं पूर्ण नाव, पत्ता थोडक्यात. तर इथे 2 ठिकाणी काय आहे बघा, ही सही आणि ही सही तुमची आणि तुमच्या पेरेंटचीच आहे. त्यांच्यासमोर केलेली आहे, असं सांगणारे विटनेस म्हणून दोघांची सही घ्यायची आहे. या ठिकाणी विटनेस कोण असू शकतात? सही घ्यायची, नाव लिहायचं, पत्ता लिहायचा आहे. तर तुमचे नेबर असू शकतात, तुमचे मित्र-मैत्रिणी असू शकतात किंवा रिलेटिव्ह असू शकतात. कोणी चालतील. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची जे गाव आहे, त्या गावाचं नाव टाकायचं आणि तारीख 16-17 टाकू शकता. चौथं पान हे एक्सटेन्शन फॉर एनरोलमेंटसाठीचं पान आहे. इथे काहीही करायचं नाही. शाईचं एक ठिपकाही उठवायचा नाहीये. त्याला हे लागू नाहीये. त्याच्यानंतर हे 5वं पान आहे खालचं. 5वं पान आहे नॉमिनेशन फॉर्म फॉर कॅडेट वेलफेअर सोसायटी. आता कॅडेट वेलफेअर सोसायटी म्हणजे काय आहे? कॅडेट म्हणजे तुम्ही आणि वेलफेअर म्हणजे तुमच्यासाठी असलेली सोसायटी. यात ₹15 तुम्ही भरणार आहात. आज लेटर टाकलेलं आहे तुमच्या ग्रुपवर आणि ₹4 रेजिमेंटल फंड असतो. तर पहिल्या वर्षी हे ₹19 भरायचे असतात आणि दुसऱ्या-तिसऱ्या वर्षाला फक्त ₹4 रेजिमेंटल फंड आपण घेतो. हा आपण NCCकडे जमा करतो. मी सुद्धा स्वतःचा ₹80 दरवर्षीचा रेजिमेंटल फंड भरत असतो. तर ही कॅडेट वेलफेअर सोसायटी काय आहे? याच्यामार्फत गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स दिल्या जातात. काही बक्षिसं दिली जातात. त्याच्यानंतर जे विद्यार्थी कॅम्पमध्ये काही बरं वाईट होईल, असं काही झालं, तर त्यांचा इन्शुरन्स असतो, ग्रुप इन्शुरन्स. तो याच्या माध्यमातून काढला जातो. तर ही आहे कॅडेट वेलफेअर सोसायटी. इथे कॅडेटचं पूर्ण नाव, इथे कॅडेटच्या पालकांचं पूर्ण नाव, त्याच्यानंतर इथे कॅडेटचा क्लास. क्लासमध्ये परत कॉम्प्युटर सायन्सवाल्यांनी फक्त एफ-वाय बी-एस-सी लिहायचं आहे. बी-व्हॉकवाले जे आहेत, ते एफ-वाय ॲग्री, एफ-वाय बँकिंग असं म्हणतील. त्याच्यानंतर इथे ए-एस-पी कॉलेज देवरुख येईल. 11वी-12वी वाले जे काय असतील ते 12वी आर्ट्स, कॉमर्स, कॉम्पोझिट जे काय असेल ते त्या पद्धतीने म्हणतील. त्याच्यानंतर तारीख जी आहे ती एनरोलमेंटची तारीख म्हणजे 15/7/2024 या ठिकाणी टाकायची आहे. त्याच्यानंतर टू महाराष्ट्र नेव्हल युनिट NCC रत्नागिरी. जरा थोडंसं छोटं काढा, माझं मावलं नाही इथे. त्यामुळे तुमचं जरा लहान येऊ दे. इथे 15 टाकायचं, इथे 15 ओन्ली म्हणायचं. इथे तुमच्या पालकांचा, जे कोण पालक असतील ते आवश्यक असेल त्याप्रमाणे ठेवायचं, बाकी खोडायचं. व्यवसाय काय आहे? शॉप आहे, सर्व्हिस आहे. हं. मग सर्व्हिस कुठचीही असू दे, नोकरी कुठच्याही प्रकारची असू दे, इथे सर्व्हिस लिहायचं. हं. धंदा उद्योग असेल तर बिझनेस लिहायचं. नाहीतर मग फार्मर असेल, फार्मर म्हणजे काय असेल. हं. त्याच्यानंतर इथे तुमची टोटल ॲन्युअल इन्कम ते लिहायचं आहे. त्यानंतर पूर्ण फॉर्म वाचून पाहायचा. आता हे काय आहे बघा. तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे म्हटलंय बघा, इन इव्हेंट ऑफ माय डेथ समजा जर का एखाद्या कॅम्पला गेलात, असं कधी होत नसतं. पण जर एखाद्या कॅम्पला गेलात, एखाद्या एडव्हेंचर ॲक्टिव्हिटीला गेलात, काही बरं वाईट झालं, बरं प्रवासातल्या ॲक्सिडेंटमुळे सुद्धा जरी असेल, हं, तर तुमचा जो इन्शुरन्सचा क्लेम आहे, इन्शुरन्सचे जे पैसे आहेत, ते कुणाला मिळणार? तर हे इथे लिहायचं असतं. शक्यतो एकच नाव लिहा, बरं असतं. तुमच्या पालकांपैकी, भाऊ-बहिणीपैकी कुणाचंही नाव तुम्ही लिहू शकता. पूर्ण नाव लिहायचं. 18 वर्षाच्या वरची व्यक्ती असली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे त्याचं वय, रिलेशनशिप, पत्ता आणि पुढे 100% लिहा. त्यानंतर खाली इथे देवरुख म्हणायचंय. दोन्हीकडे तारीख 15/7/2024, 15/7/2024. ज्यांची ॲडमिशन उशिरा झाली त्यांनी मला विचारा किती तारीख टाकायची ती. त्यानंतर इथे कॅडेटची सिग्नेचर, कॅडेटचं पूर्ण नाव. या ठिकाणी सही प्राचार्य करणार आहेत. तुम्ही काही करू नका इथे. त्याच्यानंतर सेक्शन 3 मध्ये आय एम विलिंग टू अलाउ माय सन डॉटर वॉर्ड जे काही योग्य असेल ते ठेवा आणि तुमचं पूर्ण नाव इथे येईल. माझं लिहायचं राहिलंय. कॅडेटचं पूर्ण नाव येईल. त्याच्यानंतर इथे खाली पेरेंटची सही येईल आणि चं पूर्ण नाव येणार आहे. पेरेंटचा पत्ता या ठिकाणी येईल. आवश्यक असेल ते इथे ठेवा. फादर, मदर, गार्डियन. त्याच्यानंतर इथे प्लेस तुमच्या गावाचं नाव लिहा. त्याच्यानंतर इथे तारीख, एनरोलमेंटची तारीख येईल. आता याच्या खाली तुम्ही काहीही करायचं नाही. एवढाच फक्त फॉर्म भरायचा आहे. फॉर्म व्यवस्थितपणे भरा. अतिशय चांगल्या अक्षरात भरा. कॅपिटल लेटर्समध्ये सगळीकडे भरा. काय आहे ते समजून घ्या आणि मगच भरा. कुठेही शंका आली तर सीनियर कॅडेट्स आहेत, ग्रुप आहे, मी आहे. विचारा. सरळ ज्या भागाची शंका आहे फोटो काढायचा, पाठवायचं.
विचारून घ्यायचं. फार तर शंका येणार नाही. काही एक ठराविक 2-3 मुद्दे आहेत त्या ठिकाणी आली तर. मेडिकल सर्टिफिकेट लक्षात घ्या. हे जे पेज आहे, पहिलं पेज आणि त्याच्या मागचं हे दुसरं पेज. हे पूर्ण भरून झालं सगळं, की मग डॉक्टरकडे जा आणि डॉक्टरची सही घ्या. कारण काय होतं, डॉक्टरकडे तुम्ही अगोदर जाता, सही घेता आणि मग बाकीचं पेज भरताना काहीतरी चुकतं आणि परत खर्च होतो डॉक्टरकडे जाण्याचा. तसं होऊ नये. काळजी घ्या.